विठ्ठल विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर देशकर. मी नागपूर शहरात असतो आणि या जो चॅनल आहे माझं हे सिखो हिंदू सिखो या चॅनलवर आजपर्यंत मी हिंदी भाषेमध्येच व्हिडिओ अपलोड केले आहे, ते आपल्या सनातन धर्माशी निगडीत. आता याच्या मागे कारण काय होतं की हिंदी लोकांना म्हणजे जे हिंदी भाषिक लोक आहे आणि आपण मराठी भाषिक आहोत किंवा इतर भाषिक जे लोक आहेत त्या सर्व लोकांना हिंदी समजते. त्यामुळे मी हिंदी भाषेमध्ये 99% व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलाय. पण आजपासून एक नवीन उपक्रम मी चालू करतोय की माझी मातृभाषा मराठी म्हणून मराठीमध्ये पण काही व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. आणि आजचा पहिला व्हिडिओ आहे तो आहे आपल्या पांडुरंगाबद्दल. पंढरपूरची वारी होणार आहे, वारीला सुरुवात झाली आहे. तर पंढरपूरची वारी का करतात, त्याच्या मागे काय कारण आहे आणि वारी केल्यामुळे काय फायदे भेटतात हे आज तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, समजा आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या प्रकारची जी माहिती आहे आपल्या सनातन धर्माशी जी निगडीत माहिती आहे ती फक्त आणि फक्त सिखो हिंदू सिखो या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटते. तर जसे मी आपल्याला सांगितले की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर वारीचे महत्त्व पाहणार आहोत. तर जुलै महिन्यात 17/7/2024 ला आषाढी एकादशी आहे. साधारण जून महिन्यात पंढरपूरच्या वारीला सुरुवात होते. पंढरी वारी म्हणजे काय आणि का बरं पंढरीची वारी करतात हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पंढरी वारी काय आहे? एक व्रत आहे. जसं कोणी वेगवेगळ्या समाजसेवाचं व्रत अंगीकारतो त्याच प्रकारचे शिक्षक काय करतात, त्यांचा लोकांना ज्ञान देण्याचं व्रत अंगीकारतात. तसंच पंढरीची वारी करतात. हे काय आहे? एक व्रत आहे. पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. आता आपण सध्या कलियुगात आहोत आणि कलियुगामध्ये समजा आपल्याला मोक्ष पाहिजे असेल, देवा धर्माचं नाव तुम्हाला घ्यायचं नसेल, देवाचे कोणते स्तोत्र म्हणायचे नसतील, तर पंढरीची वारी करा. हे काय आहे? मोक्ष देणारे एक व्रत आहे. हे व्रत आषाढ शुद्ध एकादशी पासून करतात. पण मुख्य वारी व्रत आषाढ, कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यात शुक्ल एकादशीस करतात. मित्रांनो, पंढरपूर हे वारकऱ्यांच्या भागवत धर्माचे अधिष्ठान व आद्यपीठ आहे. त्यामुळे या धर्मात आत्मद्वार, लोकोद्वार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इत्यादी गोष्टी एकत्र नांदतात. हा जो भागवत धर्म आहे ना पंढरपुरांच्या वारकऱ्यांचा, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी एकत्र नांदतात? आत्मद्वार, लोकोद्वार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ. या भक्ती धर्मात जाती धर्माचा, शिवाशिव हा भेद मानला जात नाही. या समजा तुम्ही जाणार असाल वारी करायला तर याच्यामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा मनुष्य सहभाग घेऊ शकतो. तुम्हाला तुमची जात कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे हे विचारल्या जात नाही. फक्त विठ्ठल नामामध्ये आपल्याला रमून जावं लागते. मित्रांनो, पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते, म्हणून हा वैष्णव संप्रदायांचा एक प्रमुख संप्रदाय पण आहे. विठोबा हा पंढरपूरचा आराध्य दैवत आहे. विठोबा म्हणजे भगवान विष्णूंचे रूप आहे. हे पंढरपूरचे कोण आहे? आराध्य दैवत आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभा आहे व चरणी भीमा नदी पतितांचे पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे. जेव्हा तुम्ही पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीत जाता तर तिथे कोण उभा आहे? परब्रह्म उभा आहे. आणि चरणी भीमा नदी कशा करता? पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव तत्पर आहे किंवा सिद्ध आहे. आता पंढरीचे अनादित्व म्हणजे काय? अनादित्व याचा अर्थ काय होतो? ज्याचा आदी नाही किंवा अंत नाही. जसा ओम याचा आदी पण नाही आणि अंत पण नाही आहे, तसाच पंढरीचे अनादित्व म्हणजे काय? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. किती सुंदर म्हणाले आहेत. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा.
पुंडलिकाची मातृ पितृ भक्ती पाहून भीमेच्या काठी लोहखंड क्षेत्री पंढरपुरात रुक्मिणीसह श्रीकृष्ण आले असा उल्लेख पद्मपुराणात आढळतो. आता पद्मपुराणात कसा उल्लेख आहे? ततो निवृत्त आयातः पश्यन भीमरथी तटे द्विभुजन विठ्ठलम विष्णू भक्ती मुक्ती प्रदायकम. आणि स्कंद पुराणात काय म्हटलंय? श्री गुरुम विठ्ठल नंदम परात्पर जगत प्रभूम. हे कशामध्ये म्हटलंय? स्कंद पुराणात म्हटलंय. आणि आनंद रामायणात सांगितलंय श्रीरामचंद्र पंढरपुरात आले होते. पांडुरंगम नमस्कृत्य चंद्रभागाम विगाहच्च. त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागे स्नान केले. करवीर महात्म्यात स्पष्ट सांगितले आहे तत्र विठ्ठलम देवम प्रियभ्याम सहशोभितम. म्हणून पंढरपुरात भूलोकीचे वैकुंठ व दक्षिणेचे काशी असे म्हणतात. महाराष्ट्रातल्या पंढरपूरला भूलोकीचे वैकुंठ. वैकुंठ कधी जातो माणूस? जेव्हा माणसाचे गतप्राण होतो, या शरीरामध्ये प्राण राहत नाही, तेव्हाच मनुष्य वैकुंठात जाऊ शकतो. पण या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर एक असं क्षेत्र आहे, त्याला भूलोकीचे वैकुंठ म्हणतात आणि दक्षिणेची काशी अशी म्हणतात. आता काशी, दक्षिणेमध्ये लोक काशी यात्रा करतात ना, तर तिथे जायची गरज नाही आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये आपल्या पंढरपूरला गेले ना, तर दक्षिणेची काशी यात्रा पण तुम्हाला घडून जाईल. पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनास वारीच्या रूपाने जाणे कलियुगातील महातेजस्वी, प्रभावी व मोक्षदायक व्रत आहे. फल मोक्ष प्राप्तीसाठी पंढरीची वारी लोक करतात. आता कलियुगामध्ये देवदर्शन तर होत नाही, मग कलियुगात कसं दर्शन होईल? तर पंढरपूरची वारी तुम्ही करा. विठ्ठलाच्या दर्शनास वारीच्या रूपाने जाणे म्हणजे काय? कलियुगातील महातेजस्वी, प्रभावी आणि मोक्षदायक व्रत आहे. पंढरीची वारी वार्षिक 6 माई, दर महिन्याची, पंधरवाड्याची, दररोजची, जशी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली असेल तशी करतात. तर पंढरपूरची वारी करायची तर कशी करायची? काही लोक वार्षिक करतात, काही लोक 6 माई करतात, काही दर महिन्याला करतात, काही पंधरवाड्याची करतात, काही लोक दररोज जातात. तर जवळपास जे लोक असतील ते दररोज जात असतील. आता तुमचं अंतर किती आहे पंढरपूरवरून? तुम्ही किती दिवसामध्ये वारी करू शकता? महिन्याची करू शकता, वार्षिक करू शकता, याचं तुम्हाला स्वतःला ठरवावं लागेल. तर जशी वारकरी संप्रदायाची तुम्ही दीक्षा घ्याल तशी ही वारी तुम्हाला करावी लागेल. ही वारी तुम्हाला पायीच केली पाहिजे. त्यामुळे शारीरिक तप घडतो. जेव्हा आपण कोणतेही कर्म करतोय, कोणतेही काम करतोय, किंवा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं व्रत करतोय, तर हे पंढरपूरची यात्रा किंवा पंढरपूरची वारी म्हणजे काय? एक व्रत आहे. तर व्रत कसं केलं पाहिजे? ज्याला शारीरिक तप घडतो असं व्रत आपण करायला पाहिजे. म्हणून ही वारी कशी करायला पाहिजे? पायीच केली पाहिजे. अशी समजूत असल्याने पायी वारीस अधिक महत्व आहे. जे लोक ट्रकनी, बसनी, स्वतःच्या गाडीने वारी करतात त्याला जितकं महत्व नाही, जितकं महत्व पायी वारी केल्याने आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की पंढरपूरची वारीचं महत्व काय, का बरं लोक पंढरपूरच्या वारीला जातात आणि का बरं प्रत्येकाने पंढरपूरची वारी एकदा ना एकदा या वारीचा अनुभव घ्यावाच. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. परत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार.